अध्याय 7. सुमेधा आणि सोमवत, मदन आणि पिंगला, सुमती आणि भद्रयू. श्री गणेशाय नमः. हे पार्वतीपती, तुझा जय जयकार असो. तुझ्या भाळे अग्नियुक्त तृतीय नेत्र आहे. तू आपल्या मस्तकावर चंद्रकोर धारण करतोस. तुझ्या अंगावरील सर्पाची भूषणे खूप शोभून दिसतात. तू कोट्यावधी सूर्यासमान तेजःपुंज आहेस. तू विश्वव्यापक आहेस, विश्वाचा स्वामी आहेस, सर्व भूतांचा अधिपती आहेस. तू अनंत आहेस, अमूर्त आहेस, तुला मूर्तिमानही आहेस. तू विश्वाचा पालक आहेस. तू रमापतीला अत्यंत प्रिय आहेस. तू परमानंद स्वरूप आहेस. परात्य परपंचमुख 15 नेत्र असलेला, प्रत्येक मुखास 3 नेत्र याप्रमाणे परमपवन, परममंगल व अत्यंत शुभ्र वर्णाचा आहेस. तू सनातन परब्रह्मा आहेस, दयाळू आहेस व हसतमुख आहेस. तुझ्या गुणवर्णनाने मनाला शांती लाभते. हे शंभू महादेवा, 6व्या अध्यायात तू श्रीधरांकडून आपले गुणवर्णन करवलेस. अत्यंत पवित्र असे समतीने आख्यान वदविलेस. व्यासांनी निर्मिलेल्या पुराणकथा सुतांच्या मुखाने तू श्रोत्यांना ऐकवतोस. तुझ्या लीला अगाध आहेत. मी तुला नमस्कार करतो. हे स्तुती ऐकून शंकर प्रसन्न झाला. त्याने आणखी एक कथा सांगण्याची प्रेरणा दिली. ती महात्म्य कथा अशी आहे. सुमेधा आणि सोमवत यांची कथा. विदर्भ नगरात वेदमित्र नावाचा एक सुशील ब्राह्मण राहत होता. त्याला सुमेधा नावाचा एक गुणवान पुत्र होता. वेदमित्राला एक मित्र होता, त्याचे नाव सारस्वत. तो वेदशास्त्र संपन्न होता. सोमवत हा त्याचा पुत्र. सुमेधा आणि सारस्वत हेही जिवलग मित्र होते. त्यांनी देशग्रंथाचे चांगलेच अध्ययन केले होते. त्यांना पुराण ग्रंथही मुखोद्गत होते. ते 16 वर्षाचे झाले होते. त्यांचे जनक त्यांना म्हणाले, मुलांनो, तुम्ही दोघांनी ब्राह्मणांना अपेक्षित असणारी सर्व विद्या चांगल्या प्रकारे आत्मसात केली आहे. आता राजाची भेट घेऊन त्याला आपल्या बुद्धीची व विद्येचा चमत्कार दाखवा. त्याच्याकडून धन मिळवा. मग आम्ही योग्य वधू पाहून तुमचे विवाह करून देऊ. पितृआज्ञेने ते दोघे ब्राह्मण कुमार राजाला भेटले. त्यांच्या सन्मुख त्यांनी आपले विद्यावैभव प्रगट केले. त्यांचे ज्ञान पाहून राजा प्रसन्न झाला. पण पारितोषिके देण्याआधी राजाने त्या दोघांची एक विचित्र परीक्षा घेण्याचे ठरवले. तो त्यांना म्हणाला, मुलांनो, मी तुम्हाला एक काम सांगणार आहे. ते तुम्ही कशा प्रकारे करता त्यावरून तुमचे कौशल्य सिद्ध होईल. हे तुम्हाला मान्य आहे का? राजाच्या प्रस्तावाला दोघांनी होकार दिला. तेव्हा राजा म्हणाला, चित्रगंध हा नेषदर नगरीचा राजा आहे. सीमंतनी ही त्याची पत्नी साध्वी असून शंकराची परमभक्त आहे. ती शिवपार्वती प्रीत्यार्थ दाम्पत्यांची पूजा करते. त्यांना भोजन, वस्त्रालंकार व दक्षिणा देते. तुमच्यापैकी एकाने स्त्री रूप घ्या आणि ब्राह्मण दाम्पत्य म्हणून तुम्ही दोघांनीही तिच्याकडे जावे. ती तुमचा उत्तम सन्मान करील. तेथून परत आल्यावर तिने दिलेले वस्त्रभूषणे तुम्ही मला दाखवा. म्हणजे तुम्ही खरोखरच विद्वान आहात आणि चतुर आहात हे सिद्ध होईल. मग मीही तुम्हाला भरपूर द्रव्य देईन. मनात पिता, गुरु आणि राजा यांचे वचन कधी मोडू नये असे म्हणतात. ते ऐकून दोघे विप्रस्त कुमार विचारात पडले. ते राजाला म्हणाले, महाराज, ते तर मोठे नित्यकर्म आहे. स्त्रीवेशधारी पुरुष पाहताच सचेल स्नान करावे असे शास्त्र सांगते. अन्यथा स्त्रीवेश धारण करणारा आणि त्याला पाहणारा अशा दोघांचीही अधःपतन होते. स्त्रीवेशधारी पुरुष या अनुचित कर्मामुळे जन्मोजन्मी स्त्रीच होतो. हे कुकर्म आम्ही कधीच करणार नाहीत. आम्ही विद्यावंत आहोत. आमच्या विद्वत्ता दाखवून धन मिळवू. लोक अग्नी ब्राह्मणाचा सन्मान करतात. त्यांना वंदन करून प्रार्थनापूर्वक धन देतात. विद्या ही पंडिताची माता, साक्षात कामधेनू. संकटात सहाय्य करती, प्रवासात रक्षण करते. ती मात्यापित्याहूनही वेगळी आहे. विद्वत्ता पाहून राजा महाराजे नतमस्तक होतात. विद्याहीन मनुष्य म्हणजेच दगड. जिवंत असूनही मृतवंत अशा मूर्खाचे तोंड सुद्धा पाहू नये. अशा मुलाला जन्म दिला म्हणून माताही दुःख करते. राजा म्हणाला, मुलांनो, तुमचे म्हणणे अगदी बरोबर आहे. तुम्ही स्वतःची विद्वत्ता सिद्ध केलीच आहे. आता तुम्ही विषयांतराचे नाटक किती हुबेहूब टिकवतात ते मला पाहायचे आहे. राजाने खूपच आग्रह केला. तेव्हा कोठे ते कबूल झाले. मग राजाने वस्त्रालंकार आणून सोमवताला स्त्रीवेश दिला. सुमेधा आणि स्त्रीवेशधारी सोमवत प्रवासास निघाले. सोमवारी सायंकाळी सीमंतनीचे
शिवपूजन चालले असताना ते दोघे ब्राह्मण दाम्पत्याच्या स्वरूपात तिच्याकडे गेले. सीमंतिनी अत्यंत हुशार होती. हे दोघे पुरुषच आहेत हे तिच्या लक्षात आले. तिच्या चाणाक्ष दृष्टीने तिने ओळखले, पण तसे जराही भासू न देता त्या शिवभक्त पतिव्रतेने त्या दाम्पत्याची शंकर आणि पार्वती समजून पूजा केली. त्यांना षडस्त्र अन्नाचे भोजन दिले. अपार द्रव्य दक्षिणा, वस्त्रे व अलंकार देऊन त्यांना सन्मानाने निरोप दिला. सुमेधा आणि सोमवत यांनी राजाची अट पूर्ण केली होती. निषधात असल्यामुळे त्यांना चांगल्याच धनाचा लाभ झाला होता. अशा राजांकडूनही रूपद्रव्य मोठ्या पारितोषिक मिळणार म्हणून ते आनंदाने मार्गक्रमण करीत होते. आरण्यमार्गाने जाताना पुढे सुमेधा व मागे सोमवत चालत होता. सीमंतिनीने पूजन केल्यानंतर सोमवतीचे शरीर स्त्रीदेहासारखे झाले होते. अरण्यातील एकांत त्या स्त्रीच्या मनात जबरदस्त कामवासना उत्पन्न झाली. ती सुमेधाशी प्राणोत्सुक संवाद करू लागली. म्हणाली, प्राणनाथ, या वनातील वातावरण किती रम्य आहे. प्रेमयुगलांना आवडेल असे या संधीचा लाभ घे. मी कामरूपी अग्नीने अगदी व्याकुळ झाले आहे, तरी सहवास करून माझे अंग प्रत्यय शांत करते. ऐकून सुमेधा मोठे आश्चर्य वाटले. सीमंतिनीच्या तपोबलामुळे सोमवताला स्त्रीरूप प्राप्त झाले आहे याची सुमेधाला कोठून कल्पना असणार. म्हणून तिच्या डोळ्यातील कामुक भाव व तिच्या कामपूर्तीची याचना ऐकून तो सदच झाला. सोमवताला म्हणाला, मित्रा, थट्टा नकोस. आपले नाटक पूर्ण झाले आहे. आता हा स्त्रीवेश काढून दे बरं. पण स्त्री झालेला सोमवत ऐकेनाच. त्याने अनिवार कामवासनेने जमिनीवर अंग टाकले आणि ए प्राणनाथ, ए माझ्या कामग्री शांत कर असे म्हणून त्याला ओढू लागले. सुमेधाला स्त्रीवेशधारी सोमवताचे हे वर्तन अपेक्षित नव्हते. त्याने सोमवताला झिडकारले. म्हणाला, भलते सलते बरळू नकोस. कोणी ऐकले तर लोक काय म्हणतील. तू आणि मी गुरुबंध आहोत, ब्रह्मचारी आहोत. तेव्हा स्त्री झालेला सोमवंत म्हणाला, गुरुबंध होतो, आता नाही. माझे अवयव पहा, माझे पुरुषत्व जाऊन मी स्त्रीरूप झालो आहे. तू माझी कामेच्छा पूर्ण कर. सुमेधाने त्याच्याकडे नीट निरखून पाहिले तेव्हा त्याला आश्चर्याचा धक्का बसला. आपण केलेले नाटक उग्र वास्तविकता धारण करून समोर ठाकले आहे हे त्याच्या लक्षात आले. ती स्त्री त्याचे चुंबन घेऊन एकसारखी त्याच्या अंगलट येत होती. निर्लज्ज वर्तन करीत होती, पण तो बंधला नाही. अरण्यातील एकांत, आजूबाजूला कोणी नाही. बरोबर सधन घराण्यातील तारुण सुश्रूप स्त्री तिच्या कामप्रेरित होऊन सर्वस्व अर्पण करण्यास तयार झालेली. अशा प्रकारे सर्व अनुकूलता असूनही ज्याच्या मनात तिच्याविषयी जराही अभिलाषा निर्माण होत नाही, तो पुरुष धन्य होय. तो साक्षात शंकरच. सर्व तीर्थे त्याच्या सन्मुख विनम्र होतात. जो सत्यवचनी आहे, जो नित्य सत्कर्मे करतो, ज्याच्या मनात जराही धनासक्ती नाही, विद्युत पंडित असूनही ज्याला जराही गर्व नाही, लोकांना कटू वचनांनी कितीही निंदा केली तरी खेद न मानणारा, जो आनंदात राहतो, दुसऱ्यांचे दोष ऐकून व पाहूनही जो ज्याची अन्यत्र कधीच वाचाता करत नाही, जो नर शंकर स्वरूपच जाणावा, जो स्त्री पुरुष असा भेदभाव करत नाही, जो चराचरात गुरुरूप पाहतो, जो आपली तपश्चर्या, दातृत्व, पुण्यकर्म आणि सत्कृत्य लोकांमध्ये सांगत नाही, जो पंडित आणि मूर्ख यात भेदभाव करून एकाचा सत्कार व दुसऱ्याचा धिक्कार करत नाही, जो सगळ्यांना सारखी वागणूक देतो, ज्याच्या मनात अपांपार भावाला जराही थारा नाही, जो आपली कीर्ती व्हावी अशी अपेक्षा करत नाही, तो शिवस्वरूपच होय, जो आपल्या अभ्यासाचा टेंबा मिरवत नाही, लोकांनी आपले शिष्यत्व पत्करावे असे ज्याच्या मनातही येत नाही, ज्याच्या सर्व चित्तवृत्त विसरून गेला आहे, जो एकांत प्रिय आहे, भ्रांती नष्ट झाल्यामुळे जो अखंड समाधीत असतो, जो सर्वस्व गेले तरी खंत करत नाही, तो शिष्य स्वरूपच होय. कवी श्रीधर म्हणतो, असे पुरुष म्हणजे साक्षात ब्रह्मानंदच. त्या ब्रह्मानंद हंसाच्या पायातील पादुका होऊन राहावे. सुमेधा खरोखरच विवेकी होता. त्याने त्याही परिस्थितीत धैर्य बाळगले. स्त्रीरूप झालेल्या सोमवताला अनेक प्रकारचे नीट समजावले. आधी आपण गावी जाऊ आणि मगच काय ते विचार करू असे सांगून त्या स्त्रीला घरी आणले. सारस्वत ब्राह्मणाला बोलावून सर्व प्रकार त्याच्या कानावर घातला. ते ऐकून त्या पित्याला मोठा धक्का बसला. तो छाती पिटत राजाकडे गेला आणि
घडलेल्या प्रकाराबद्दल त्याला मोठमोठ्याने ओरडून दूषणे देऊ लागला. म्हणाला, अरे दुर्जना, हे तू काय केलेस? माझ्या मुलाला अनुचित कर्मास प्रवृत्त करून तुला कोणते असुरी समाधान मिळाले? तुझी बुद्धी अशी कशी चळली? असा एकुलता एक मुलगा, तोही वेदशास्त्र संपन्न, पण तू त्याचा घात केलास. तुझ्यामुळे माझा निर्वंश झाला. ही सुद्धा ब्रह्महत्याच. या कृपेने तुझ्या दुष्कीर्ती हो, तुझे तोंड काळे हो, तुला जगासमोर येण्याची लाज वाटो. यावर राजा काय बोलणार? त्याने लज्जेने मान खाली घातली. आपण श्रीमंतनेचा उगाचच परीक्षा घेतली याला त्याच्या पश्चाताप वाटू लागला. खोटे वेषांतर केलेल्या पुरुषाचे खऱ्या स्त्रीमध्ये कसे रूपांतर झाले याचेच त्याला मोठे कोडे पडले. काय करावे हेच त्याला सुचेना. त्याने विद्वान ब्राह्मणांना पाचारण केले व म्हणाला, मी वाटेल तेवढे द्रव्य खर्च करण्यास तयार आहे. तुम्ही काहीही करा, कोणतेही प्रखर अनुष्ठान करा, पण या सोमवतास पुन्हा पुरुषत्व प्राप्त करून द्या. तेव्हा ब्राह्मण म्हणाले, राजा, आम्हाला क्षमा कर. याबाबतीत आम्ही काहीच करू शकत नाहीत. ही तर ईश्वराची लीला आहे. ती कोणी व कशी बदलावी? तेव्हा राजाने देवाला प्रसन्न करून घेण्यासाठी 7 दिवस निराहार राहून अनुष्ठान केले. तिच्या प्रित्यार्थ मोठे यज्ञ केला. त्याची तळमळ पाहून प्रसन्न झालेल्या भगवतीने त्याला दर्शन देऊन वर मागण्यास सांगितले. राजा म्हणाला, माते, माझ्यावर कृपा कर. सोमवत नावाच्या विपुत्राला माझ्या आगळिकीमुळे स्त्रीरूप प्राप्त झाले आहे. त्याला पुन्हा पुरुष कर. देवी म्हणाली, ही गोष्ट घडणे कदापि शक्य नाही. श्रीमंतनी महान पतिव्रता, परमभक्त व शिवभक्त, श्रेष्ठ तपस्विनी आहे. तिच्यापुढे माझे कर्तृत्वही थिटेच. आता मी सांगते ते ऐक. त्याला स्त्रीरूपच राहू दे. त्या स्त्रीचा सुमेधाशी विवाह लावून दे. या दाम्पत्यास देवी गुण असलेल्या एक वेदनज्ञ पुत्र होईल. देवीची आज्ञा मान्य करून राजाने वेदमित्र व सारस्वत या दोघांनाही बोलावून घेतले. त्यांना देवीचा संदेश सांगितला. त्यांची क्षमा मागून त्यांचे मन वळविले. सुमेधाचा सोमवतीशी विवाह लावून दिला. अंबिकेच्या वचनाप्रमाणे त्यांना एक बुद्धिमान पुत्र झाला. धन्य ती श्रीमंतिनी, धन्य तिची शिवभक्ती. तिला तिन्ही जगात उपमा नाही. तिच्या संकल्पाने जे घडले त्यात देवी पार्वतीनेही बदल केला नाही. मदन आणि पिंगला यांची कथा. सूत पुढे म्हणाले, श्रोते हो, मी तुम्हाला शिवमहात्म्य आणखीन एक कथा सांगतो. ती तुम्ही लक्षपूर्वक ऐका. अवंती नगरात मदन नावाचा एक ब्राह्मण राहत होता. तो कामुक स्वभावाचा होता. पिंगला नावाची एक वेश्या होती. हा दुराचारी मदन तिच्या नादी लागला होता. सदा न कदा तिच्याकडे पडलेला असे. तिच्या मोहापायी त्याने आपल्या धर्मपत्नीचा, मातापित्याचा त्याग केला. तो ब्राह्मणकर्मी करीत नसे. त्याला लोकलज्जेची चाड उरली नव्हती. तो मद्यमास सेवन करीत अहोरात्र त्या वेश्येची विलास करीत असे. त्या काळी ऋषभ नावाचा एक महान योगी लोकांच्या उद्धारासाठी भूलोकी संचार करीत होता. तो दीनदुबळ्यांसाठी दुःख संकटे निवारण करीत असे. एके दिवशी भिक्षा मागत हिंडत असताना तो अकस्मात पिंगलेच्या द्वारी आला. त्या शिवयोगाला पाहून पिंगला आणि मदन तत्परतेने सन्मुख गेले. त्याला सन्मानाने घरात आणले. त्याची षड्णोपचार पूजा केली. उत्तम पक्वान्नाचे भोजन आणि वस्त्र अलंकार देऊन त्यास संतुष्ट केले. त्याला उत्तम शय्येवर निजवले. त्याला विश्रांती मिळावी म्हणून रात्रभर जागरण करून त्याचे पाय चोपले. त्याला वारा घातला. सूर्योदयाच्या सुमारास तो शिवयोगी एकदम अदृश्य झाला. याचे त्या दोघांना मोठे आश्चर्य वाटले. त्यांच्या रूपाने प्रत्यक्ष शंकरानेच आपल्याला दर्शन दिले, आपली सेवा घेतली म्हणून त्यांना मोठे समाधान वाटले. कालांतराने पिंगला आणि मदन मरण पावले. पूर्वजन्मी एक थोर शिवयोगी अल्प सेवा घडल्यामुळे त्या दोघांना पुन्हा मनुष्य जन्म मिळाला. मदनाने दशहार देशाचा राजा वज्रबाहू व त्याची पटराणी सुमिती यांचा पुत्र म्हणून जन्म घेतला. पिंगलेचा श्रीमंतनीची कन्या म्हणून जन्म झाला. तिचे नाव कीर्तिमालिनी ठेवण्यात आले. सुमती आणि भद्रयू यांची कथा. इकडे सुमती गरोदर असताना तिच्यावर एक कठीण प्रसंग ओढवला. दशहार राजा वज्रबाहू होत्या. त्या सुमतीचा द्वेष करायच्या. सुमतीला पुत्र झाला तर पुढे तोच राज्याधिकारी होणार म्हणून त्या सवतीने तिचा काटा काढायचा ठरविले. अन्नातून तिच्यावर विषप्रयोग केला. ती
मरणारच होती, पण नशिबाने वाचवली. तरी विषाने आपले कर्तृत्व दाखवलेच. तिला रोग झाला. विष अंगावर फुटून तिच्या ठायी ठायी जखमा झाल्या. तशातच ती प्रस्तुत झाली. तिला मुलगा झाला. त्याच्याही अंगावर फोड होते. त्यातून अहोरात्र रक्त व पू गळत असे. पडलेल्या शतामुळे दुर्गंधी येत असे. राजाने अनेक नामांकित वैद्य बोलावले. त्या दोघांवर खूप औषधोपचार केले, पण उपयोग झाला नाही. सुमती मोठ्या धैर्याने व्यथा सोसत होती. पण बाळाचे काय? तो रात्रंदिवस रडत राही. त्या दोघांना मरण येत नव्हते आणि त्यांची व्याधीही बरी होत नव्हती. त्यांच्या चिंतेने राजाला अहोरात्र चैन पडत नसे, झोपही येत नसे. शेवटी तो कंटाळला. त्याने एक कटू निर्णय घेतला. राणीला आणि मुलाला रथात घालून घोर निर्जन अरण्यात सोडून दिले. व्याधिग्रस्त सुमती आपल्या बाळाला कडेवर घेऊन श्वापदांनी भरलेल्या त्या अरण्यातून मार्ग काढून हिंडू लागली. देहाला दुःख होतच, आता अंतःकरणही दुखावले होते. तिच्या पायांना दगड बोचत, काटे रुतत, अंग असह्य वेदना ठणके. ती आक्रोश करायची, रडायची, कधी बेशुद्ध हरपून कोसळायची, तहानेने व्याकुळ व्हायची. तिचे अश्रू पुसणारे, तिच्या वेदनेवर सांत्वन शब्दांची फुंकर घालणारे कोणीही नव्हते. सुमती शंकराचा धावा करायची, म्हणायची, हे शंभू महादेवा, तुला माझी दया कशी येत नाही? तू जगाचा आत्मा आहेस ना, भक्त रक्षक अशी तुझी त्रिजगती कीर्ती. मग माझी उपेक्षा का करतोस? हे कैलासपती, तू जगाला वंद्य आहेस, मूर्तिमंत ब्रह्मानंद आहेस. वेदशास्त्रे तुझे खंडन गुणगान करतात. हे त्रिनेत्रा, हे पंचवदना, तू त्रिदोषांचे निवारण करणारा, जगाचे आदिस्वरूप, अजन्म, अजित आणि धवल वर्णाचा आहेस. तू माझा उद्धार कर, मला जन्म मरणाच्या दुष्चक्रातून सोडव. तू आनंदी सिद्ध आहेस, कोणालाही तुझा थांग लागत नाही. तू गुणातील आहेस, सद्गुणाचे वैभव आहेस. तू हे मायारूपी चक्र चालवितोस. विश्वाला अंतबाह्य व्यापून असलेल्या ह्या जगद्गुरो, मी तुला शरण आहे. माझ्यासाठी धावत ये, मला मार्ग दाखव. रामाने टाकलेल्या सीतेप्रमाणे किंवा नलराजाने सोडून दिलेल्या दमयंतीप्रमाणे सुमतीची अवस्था झाली होती. एकेकाळी महान ऐश्वर्य भोगणारी ती पटराणी आज भयंकर हाल अपेष्टा सोसत होती. वनात वाघसिंहांच्या गर्जना ऐकून ती मूर्छित पडायची. तिचे करुण रुदन ऐकून पशुपक्षीही रडायचे. पक्षी आपले पंख पसरून तिच्यावर सावली धरायचे. चोचेतून पाणी आणून बाळावर शिंपडायचे. मध आणि फळांचे मधुर रस त्यांच्या तोंडावर घालायचे. वनगायी शेपटाने वारा घालायच्या. त्या सर्वांचे ते प्रयत्न पाहून राणीला भरून यायचे. अशा प्रकारे ती राजपत्नी असहाय्य दीन अवस्थेत राणीवनी हिंडत असताना काय घडले ते ऐका. गावोगावी माल विकणारा एक वाणी बैलावर सामान लादून आपल्या सेवकांसह एके दिवशी अरण्यमार्गे जात होता. त्याचे लक्ष सुमतीकडे गेले. त्याने तिला व तिच्या मुलाला आपल्या बरोबर घेतले. प्रवास करताना तो वाणी वैश्य लोकांचीच वस्ती असलेल्या वैश्यनगरास आला. पद्मकार नावाचा एक श्रीमंत शेठ तेथील अधिपती होता. तो मोठ्या मनाचा, भाग्यवान, नाना वस्तूंचा संग्रह करणारा आणि गुणग्राहक असा होता. त्याने आपुलकीने सुमतीची चौकशी केली. तिचे पूर्ववृत्तांत जाणून घेतल्यावर त्यालाही खूप वाईट वाटले. तो रडू लागला. एक दीर्घ निश्वास टाकून तिला म्हणाला, मुली, आजपासून तू माझी धर्मकन्या आहेस. तुझ्यासारखा दुर्धर प्रसंग वैऱ्यावरही येऊ नये. असो, आता काळजी करू नकोस. यापुढे तू येथेच राहायचे. मी तुला जवळच एक घर घेऊन देतो. पद्माकर वेश्याने सुमतीला व तिच्या मुलाला आश्रय दिला. तिच्या उदरनिर्वाहाची व्यवस्था केली. त्या मायलेकरांना बरे वाटावे म्हणून वैद्यकारांना अनेक उपचार केले, पण उपयोग झाला नाही. तेव्हा सुमती म्हणाली, तात, आता शंकरच माझा वैद्य. त्यांची कृपा झाली तरच आमचा रोग बरा होईल. तिची निराशा तिच्या मुखावरील स्पष्ट दिसत होती. असेच काही दिवस लोटले. एके रात्री तो मुलगा मरण पावला. सुमतीच्या जगण्याला तो मुलगाच एकमात्र दिलासा होता. दैवाने
तोही हिरावून घेतला. तिच्या शोकाला पारा उरला नाही. पद्माकर तिची समजूत काढू लागला. लोक जमले, तेही तिचे सांत्वन करू लागले. रात्र सरली, सकाळ झाली. मंडळी अंत्यविधीची तयारीस लागले. तेव्हा योगायोगाने ऋषभ नावाचा एक थोर शिवयोगीचे तेथे आगमन झाले. ऋषभाचा सुमतीला विरक्तिपर उपदेश. त्याला पाहून सुमतीला मोठा धीर आला. या तपस्व्याने कृपा केली तर आपला पुत्र जिवंत होईल अशी आशा तिच्या मनात निर्माण झाली. त्याही प्रसंगी पद्माकराने त्याचे स्वागत केले, त्याची पूजा केली. सुमतीनेही त्याला वंदन केले. तेव्हा तो म्हणाला, सुमती, रडू रडू एवढा शोक कशासाठी करीत आहेस? तुझे पूर्वजन्मीचे माता पिता, आप्तपती, पुत्र हे सर्व आज कोठे आहेत सांगशील? 84 लक्ष योनी फिरत असलीस, तेथील तुझे सगळे सोयरे कोठून आले, कोठे गेले तेही सांग. पुढे जन्ममरणाचे असे किती फेरे घालवायचे आहेत याचा कधी तरी विचार केला आहेस का? पूर्वीच्या आप्तस्वीकयांचे तुझे दुःख वाटत नाही आणि आता पुत्र गेला म्हणून विलाप करतेस. लोक ज्या जातीत, ज्या कुळात, ज्या वर्णात शरीर धारण करतात त्या जातीवर्णाच्या अभिमानाने नाचतात, पण मुळात आपण कुठून आलो याचा जराही शोध घेण्याचा प्रयत्न करीत नाहीस. तू हा पुत्र कोठून आणलास? तो मेल्यावर कोठे गेला? तू आणि जमलेले हे सर्व लोक पुढे कोणत्या योनी जाणार आहात? काही सांगशील? आत्मा हाच अमर आहे, नित्य व शाश्वत आहे. तो कोणाचा बंधू नाही, तो कोणाचा पुत्र नाही. शरीर क्षणभंगूर आहे, नाशवंत आहे. ज्या शरीरासाठी तू शोक करीत आहेस ते तर प्रेतरूपाने तुझ्या समोरच पडले आहे. अंग पाण्यावर तरंग उठतात आणि विरून जातात. मृगजळही दिसते, पण या गोष्टी जशा मिथ्य आहेत तसे शरीरही मिथ्यच. चैतन्य अडून तयार झालेले एक लाट, तिचा शोक कशासाठी करायचा? चित्रातील वृक्षाच्या सावलीत कोणी जाऊन बसले, चित्रातील अग्नीने घर जाळले, चित्रातील पाण्याच्या प्रवाहाने कोणीतरी वाहून नेले, विद्येच्या मुलाने द्रव्य कमवून आणले, भीष्माच्या कन्येचे हनुमंताशी लग्न झाले, वाऱ्याचा मंडप वाळूच्या दोराने घट्ट उभारला, शिंपीत भासणारे रूपे पात्रात जमवून त्यांनी आकाशपुष्पे सजवली, कासवांच्या दुधाचे तूप मिळवून मृगजळातील माशांनी दीपे प्रज्वलित केला आणि पायात चाळ बांधून नाचत आलेले जन्मधानी ते डोळे भरून पाहिले. चित्रातील चोरांनी सापाच्या कानातील कुंडले चोरून नेले. हे कधीतरी शक्य आहे का? हे जसे मिथ्य तसाच प्रपंचही मिथ्य आहे. त्याला खरे कसे मानावे? आता ते जे मुळातच शाश्वत आहे त्याबद्दल शोक करणे व्यर्थच नाही काय? या शरीराबद्दल मी काय सांगू? हे तर कष्टरूपी वृक्षाचे उद्यानच आहे. हे सर्व रोगांचे भंडार, कृमिकीटकांचे माहेरघर, पापांचा समुद्र, भिंतीचे अथांग आकाश, रक्तमास, श्लेमाश, नसा असा व अस्थींचा एकत्र बांधलेला चर्मविष्टित मोळीचा, मातीच्या विंटाळ व पित्याचे रेत यांचा संमिश्र, मुळातच अपवित्र, ते गोमूत्र शिंपडून वा डोक्याचे मुंडन करून पवित्र कसे होणार? मुली गुरुला शरण गेल्या नाहीत तर प्राण्यांचा उद्धार कसा होणार? कल्पनांतापर्यंत कोट्यावधी फेरे घेतले तरी ते मुक्त होणार नाहीत. सुमती, तुझे जन्मजन्मीचे पती कोठे आहेत ते तू सांगू शकत नाहीस. म्हणूनच म्हणतो, हा सगळा मायेचा पूर आहे हे तू लक्षात घे. वेळी सावध हो. त्रिगुणरूपी बांधका साहित्य आणि पंचमहाभूतांचे वसे जोडून तयार केलेला या शरीररूपी घराची आसक्ती धरू नकोस. याला केव्हा अग्नी लागेल याचा भरवसा नाही. देह म्हणजे मृगजळ, देह म्हणजे स्वप्नसृष्टीतील साम्राज्य. तरीही प्राणी धन धान्य पुत्रादिकांची इच्छा धरतात. याला काय म्हणावे? गंगेमध्ये 2 काठांनी एकत्र यावे, काही काळ जोडीने प्रवाहातून वाहावे आणि अंती विलग व्हावे. पुन्हा कधीही न भेटण्यासाठी पती-पत्नीचे प्रपंचातील सहजीवन अगदी तसेच असते. जेवढा ऋणानुबंध तेवढाच सहवास. कितीतरी पक्षी झाडावर येऊन बसतात, थोडा वेळ
विसावतात आणि दुसऱ्या झाडावर निघून जातात. अपत्ये त्या पाखरांसारखीच असतात. ऊन लागले म्हणून वाटसरू झाडाच्या सावलीत असतो, ऊन सरले की निघून जातो. सगळे सोयरे तसेच असतात. हा खेळ सतत चालू असतो. आल्या गेलेल्या पाखरांचे पंथस्थानची चिंता वृक्ष करतो का? नाही ना. मग आपण तरी दुःख का करावे आणि गेल्याबद्दल शोक करून हाती काही लागतही नाही. अर्थात प्रपंच हा नुसता खेळ आहे, सत्य नव्हे. आपण त्याला सत्य मानतो हेच मोठे अज्ञान. हीच माया, हीच प्रपंचभ्रांती. या मायामय प्रपंच वृक्षावर जीव आणि शिव हे दोन पक्षी बसलेले आहेत. शिव हा सर्व साक्षी आहे, नित्य सावध आहे. तो कशातही गुंतत नाही. तो सर्व काळ अलिप्त असतो. जीवाचा स्वभावच वेगळा. तो विषयरूप फळे खातो. ती भक्षण केल्याने त्याला स्वतःच विसर पडतो. आपण वास्तविक कोण आहोत, आपले स्वरूप कसे आहे हे त्याला कळतच नाही. तो जन्ममरण भोगत राहतो. त्यामध्ये एखादा पुण्यवंत जीव सद्गुरूला शरण जातो. तो पुण्यवंताला त्याचे निजरूप दाखवितो. मग तो स्वतः शिवरूप होऊन शिवाची भक्ती करतो. शिवयोगी ऋषभाच्या मुखातून ते दिव्य निरूपण ऐकून पद्माकर आणि सुमतीला धन्य धन्य वाटले. अष्टसात्विक भावांनी त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. सुमतीने धावत जाऊन त्यांचे पाय धरले व म्हणाली, हे योगेश्वर, तुझे ज्ञान अगाध आहे. तू साक्षात शंकर आहेस. मी दीन अनाथ तुला शरण आहे. माझा उद्धार कर. मला जन्ममरणाच्या दुष्चक्रातून सोडव. तू इच्छा मात्रे काहीही करू शकतोस. म्हणूनच ही विनंती प्रार्थना करीत आहे. माझ्यावर कृपा कर. ते ऐकून ऋषभाचे मन जवले. त्याने सुमतीला शिवाचा मृत्युंजय मंत्र सांगितला. मग त्याच मंत्राने भरलेले भस्म तिच्या सर्वांगास लावले. त्या दिव्य भस्माच्या प्रभावाने सुमतीच्या अंगावरील सर्व जखमा तात्काळ बऱ्या झाल्या. ती अप्सरेपेक्षाही सुंदर व तेजस्वी दिसू लागली. त्याने तसेच मंत्रोक्त भस्म तिच्या मृतपुत्राच्या अंगावर लावले. त्या योगे प्राणसंचार होऊन तोही जिवंत झाला, पूर्ण निरोगी व सुस्वरूप झाला. ते पाहून पद्माकरास परम आश्चर्य वाटले. तो उत्स्फूर्तपणे म्हणाला, धन्य धन्य गुरुदेव, धन्य धन्य गुरुमंत्र. जे गुरुचरणी नतमस्तक होतात त्यांना मृत्यूचे भय कोठून असणार. त्यांना संसाराची विपत्तीची भीती कधीच वाटणार नाही. गुरुकृपेने त्यांच्या अंतःकरणातील भेदभाव व दुःख यांचे समूळ निरसन होते. त्यांच्या सद्भावाचे किती कौतुक करावे. त्यांना यश, कीर्ती, आयुरारोग्य, ऐश्वर्य, समृद्धी अशा सर्वच गोष्टी लाभतात. त्यांचे सर्व मंगलच होते. सुमतीचा आनंद काय वर्णन करावा. तिने आपल्या पुत्राला हृदयाशी कवटाळले आणि कृतज्ञतेने ऋषभाकडे पाहू लागले. आपल्या मुलाला त्याच्या पायावर घातले आणि हात जोडून म्हणाले, सद्गुरुनाथा, मी माझा जीव तुझ्यावरून ओवाळून टाकला. माझ्या शरीराच्या पादुका करून तुझ्या चरणी घातल्या तरी तुझे उपकार फिटणार नाहीत. शिवयोगी म्हणाला, मुली, या तुझ्या पुत्राला आयुष्य, आरोग्य, अद्भुत ऐश्वर्य प्राप्त होईल. हा पृथ्वीवर राज्य करील. याची त्रिभुवनात कीर्ती होईल. मी याचे नाव भद्रयू ठेवत आहे. हा मोठा होईपर्यंत तू येथेच राहा. मी सांगितलेल्या मृत्युंजय मंत्राचा श्रद्धेने त्रिकाल जप कर. हा विद्वान होईल. हा अनेक कालाविद्यांमध्ये पारंगत होईल. पण एक गोष्ट लक्षात ठेव, हा राजपुत्र आहे. ही गोष्ट कोठेही प्रगट करू नकोस. ऋषभाने त्या मायलेकांना आणि पद्माकराला अनेक आशीर्वाद दिले व दुसऱ्या क्षणी अंतर्धान पावला. मग सुमती तेथेच राहिली. ऋषभाची आठवण झाली की तिला भरून यायचे. तिचा कंठ दाटून यायचा. डोळ्यात अश्रू तरळायचे. पद्माकराने तिला धर्मकन्या मानले होते. तो तिला हवे नको ते सर्व पाहायचा. आपला मुलगा सुनय याच्यापेक्षा भद्रायूची जास्त काळजी घ्यायचा. त्याचे सर्व लाड पुरवायचा. आपल्या मुलाबरोबर त्याने त्याचीही मुंज केली. दोघांच्या अध्ययनाकडे समान लक्ष दिले. त्यांना वेदशास्त्र संपन्न केले. भद्रायू 12 वर्षाचा झाला. तो सुशील व
धीर गंभीर स्वभावाचा होता. आईची सेवा करायचा. एके दिवशी शिवयोगी ऋषभ पुन्हा अकस्मात प्रगट झाला. सुमती व भद्रायूने धावत जाऊन त्यांचे पाय धरले. अश्रूंनी त्यांचे चरण धुतले. आदराने घरात नेऊन त्यांचे पूजन केले. त्यांची मनोभावे स्तुती केली. पूर्वीचे उपकार स्मरून कृतज्ञ व्यक्त केली. प्रेमपूर्वक सेवा केली. त्यांच्या भक्तिभाव पाहून प्रसन्न झालेल्या ऋषभाने भद्रायूला नीतिधर्म समजावून सांगितले. ऋषभाचा भद्रायूला धर्मनीतीपर उपदेश. ऋषभ म्हणाला, बाळा भद्रायू, वेदशास्त्रे आणि पुराणे यांमध्ये धर्म व नीती ह्याविषयक जे नियम सांगितले आहेत याचे योगायोग पालन कर. माता पिता व गुरु यांच्यावर निष्ठा ठेव. पुढे राजा झाल्यावर गोर ब्राह्मण व प्रजाजन यांचे नीट पालन कर. सर्व भूतांच्या ठाई एकच शिवतत्व आत्मरूपाने विराजमान आहे याचे नित्य स्मरण ठेव. वर्णाश्रमाला अनुसरून वाग. स्वधर्म कितीही कठीण असला तरी टाकू नकोस. विचारपूर्वक कृती कर. काळ, वेळ आणि आसपास कोण आहे याचे भान ठेवूनच बोल. सर्वत्र सावध राहा. मित्र कोण, शत्रू कोण, कोण आपला द्वेष करतो ते व्यक्तिस्थित पडताळून पहा. आपले उत्पन्न किती, आपला खर्च किती आहे, आपले सामर्थ्य किती आहे, आपण कोठे दुर्बल आहोत, आपले सेवक कसे आहेत, ते कसे काम करतात, त्यांचे वर्तन कसे आहे, ते आपले हित चिंतात की अहित, ते आपल्याला यश देतात की अपयश, यावर नेहमीच लक्ष ठेव. अतिथी देवो मित्र स्वामी. विद्या यज्ञ करणे, पशु शेती, विद्या आणि संपत्ती यांच्याकडे वारंवार लक्ष द्यावे. त्यांची नीट काळजी घ्यावी. त्यांची अभिवृद्धी कशी होईल त्याचा सतत विचार करावा. आपली लहान मुले, आपली पत्नी, शत्रू, दास, घरातील घटना व प्रसंग, आजारपण यांची कधीच उपेक्षा करू नये. त्यांच्याकडे दुर्लक्ष झाल्यास मोठी हानी होऊ शकते. विद्वान, ज्ञानी व सज्जन असे आचरण करतात तसेच वागावे. लोकांच्या कल्याणाची इच्छा धरावी. मातापिता व साधू यांच्या प्राणातही निंदा करू नये. वैश्वदेव करत असताना कोणी अतिथी आल्यास त्याची जात पाहू नये. त्याला शिवस्वरूप मानून अन्नवस्त्र द्यावे. नेहमी परोपकार करावा. कोणतीही प्रकारचे परपीडा करू नये. जो गो ब्राह्मणांचे रक्षण करतो तोच सुज्ञ. वादविवाद, निंदा या गोष्टी टाकून शिवस्मरण करावे, तेच मौन होईल. शंकराचे स्मरण करणे, त्याची सेवा करणे हीच मोठी तपश्चर्या आहे. परस्त्री, परद्रव्य यांची अभिलाषा धरू नये. शिवपूजन यथासांग करावे. शास्त्रे श्रद्धेने ऐकावीत. स्नान, जप, अध्ययन, होम, गोब्राह्मणांची सेवा, श्रवण, मनन, निजध्यास हा गोष्टी आळस न करता तत्परतेने कराव्यात. देव, भूते, अन्य जीव, ऋषी, पितर व मनुष्य यांसाठी नित्यनेमाने अन्नद्रव्य, वस्त्रादी त्याग करणे यालाच पंचयज्ञ म्हणतात. तो त्यागमय यज्ञ प्रेमपूर्वक करावा. श्रम, भोजन आणि निद्रा ह्या गोष्टी प्रमाणात असाव्यात. दान, सत्कर्म, अभ्यास व श्रवण ह्यात कधीच आळस करू नये. धर्मपत्नीवर प्रेम करावे. परस्त्रीविषयी आदर व सद्भावना ठेवावी. शत्रूविषयी क्रोध, साधूजनांविषयी नम्रता, दृष्ट्या जनांविषयी मदत, संत व भक्त ह्यांविषयी विनय हा साम्यभाव. संसारात सत्रस्त करणाऱ्या दुर्जनांविषयी मत्स्य व दंभ आणि सर्वसामान्य लोकांविषयी हितभावना धरावी. भल्या माणसांना वंदन करावे. पृथ्वी जिंकण्यासाठी अभिमान धरावा आणि ब्रह्मांना सन्मुख निरहंकार होऊन वर्तवे. शिवनाम घेतल्याने, वाणीचे दान दिल्याने, हाताचे देवळात गेल्याने, तीर्थयात्रा केल्याने, पायांचे पुराणांचे आदिपूर्वक श्रवण केल्याने, कानांचे साधू संतांना आलिंगन दिल्याने, त्वचेचे शंकराचे दर्शन घेतल्याने, डोळ्याचे व स्तोत्र म्हटल्याने जिव्हेचे सार्थक होते. हे लक्षात घेऊन आपल्या इंद्रियांना तसेच वळण लावावे. शंकराचे नित्य ध्यान करावे. त्याने हाल प्राशन करून जगाला संकटातून सोडवले. त्याचप्रमाणे आपण जीवन लोककल्याणासाठी कसे उपयोगी पडेल ह्याचा विचार करावा.
शिवनिर्मूल्य हुंगावे, दीन अनाथ व अज्ञानी जनांना मदत करावी, ईश्वरावर प्रेम करावे, शातांशी मैत्री करावी, देवांचे द्वेष करणाऱ्यांची उपेक्षा करावी, योग्य काळी निद्रा घ्यावी, आहार विहार नियंत्रण असावे, मृगयाही नीतीने करावी, विद्या मैत्री व पुण्यप्राप्ती ह्यांचा हव्यास नको, उत्साह धैर्य दान व धारण हे गुण नेहमी वाटते असावेत. आपले धन आयुष्य गृहकलह मथून औषधे मंत्रविद्या गुरुमंत्र दिलेले दान अपलामान व झालेला अपमान ह्याविषयी कुठेही वाच्यता करू नये. गावाच्या सभेत कर्मभ्रष्ट वेदविरोधी लबाड धूर्त चहाडखोर चोर व्याधिभारी पापी कपटी चंचल नास्तिक पोरकट व खोटे बोलणारे असे लोक नसावेत. निंदा करणारे शिवभक्तीस विरोध करणारे मद्यापी गुरुपत्नीशी व अगम्य स्त्रियांशी संग करणारे वाटमारे कृतज्ञ धर्मनिष्ठ ह्यांचे दर्शन करू नये. पत्नी पुत्र व धन यांची जराही आसक्ती नसावी. त्यांच्याशी कर्तव्यबुद्धीने वागावे. संसारात अलिप्त असावे. बंधू सोयरे सासू सासरे सज्जन यांच्याशी जेवढ्यास तेवढे संबंध ठेवावा. भलत्या गोष्टीचा हाव धरू नका. शिवभक्तांनी आपल्या मस्तकी कंठी दंडात व मनगटात रुद्राक्ष धारण करावे. शिवपूजन प्राणांतही सोडू नये. नेहमी शिवकवच म्हणावे. शिवकवच म्हणून सर्वांगी भस्म चर्चित असला रणांगणात शस्त्रास्त्र बाधा होत नाही. मृत्युंजय मंत्राचे सामर्थ्य फार मोठे आहे. त्या मंत्राचे निष्ठेने नित्य पाठन केल्यास अपमृत्यू येत नाही. मृत्यू भय नाहीसे होते. आता याती मार्गस्थानाचा घात करणारे ब्राह्मणांना जीवे मारणारे ह्यांचा वध करावा. सोमवार प्रदोष शिवरात्र ह्या व्रताचे श्रद्धेने विधियुक्त आचरण करावे. शिवकीर्तन हरिकीर्तन ऐकण्यास जावे. ते लक्षपूर्वक श्रवण करावे. महापर्व कुयोग श्राद्ध व्यातिपात वेधृती व संक्रांत या काळात स्त्रीसंग करू नये. ग्रहण काळात भोजन करू नये. शास्त्राला प्रमाण मानून सत्पत्री दान दिल्याने ऐश्वर्य वाढते. अयोग्य व्यक्तीस दान दिल्याने दारिद्र्य येते. वेदशास्त्रे पुराणे व भगवद्गीता पर कीर्तने हे गुरूंकडून व ब्राह्मणांकडून श्रवण करावे. त्यात एक वेगळाच आनंद असतो. गुरु व ब्राह्मण यांना दान दिल्याने पुण्य तिप्पट होते. पूज्य माणसांचा अपमान करून अपूज्य माणसांचा सन्मान केला तर भय उपजेत दुर्भिक्ष येते व कधी मरणही ओढावते. खोल विस्तीर्ण प्रवाहात उडी मारणे, महापुरुषांशी भांडण करणे व बलवंताला आव्हान देणे ही अनर्थाची दोरे आहेत. हाताची शोभा कंकणांनी आणि मुद्रिकांनी वाढत नाही, ती दानाने वाढते. कानात कुंडले घालून काय उपयोग. चांगल्या गोष्टी श्रवण करणे यातच त्यांची सार्थकता. सुंदर पत्नी उत्तम व रसाळ वाणी, उत्तम चारित्र्य व औदार्यादी सद्गुण असणाऱ्यांचे जीवन सफल होय. स्पष्ट बोलणे खरे बोलणे हेच वाणीचे व्रत होय. जे विद्यावंत असतात त्यांच्या सन्मार्थात तत्काळ काही ना काही द्यावे. संकटकाळी धैर्य धरावे. वादात वाणीने विजय मिळवावा. युद्धात पराक्रम करावा. याचकांना विनमुख पाठवू नये. भोजनाला बसताना पंक्तीला ब्राह्मण असावा, मित्र असावा, पुत्र असावा. ज्या मार्गाने हत्ती घोडे जाऊ शकतात त्याच मार्गाने चालत जावे. जेथे शिवलिंगाचे पूजन होत नाही तेथे मुद्दाम जाऊन पूजन करावे. अनाथ बेवारशी प्रेताला अग्निसंस्कार करणे, त्यांचे क्रियाकर्म करणे हे अतिशय पुण्यप्रदाय होय. ब्राह्मणांचे द्वेष करणे यासारखे घातक विष नाही. सत्संग अहोरात्र करावा. त्याच्या पुढे अमृतही तुच्छ आहे. जो दुसऱ्याचे कर्तृत्व पाहून चरफडत नाही तो दुसऱ्याच्या आनंदात मनःपूर्वक सहभागी होतो. जो दुसऱ्याचे शुभवृत्त ऐकून खुश होतो, जो सर्वांचे हित चिंततो तोच खरा शिवभक्त. पृथ्वीवर अनेक प्रकारची मौल्यवान रत्ने सापडतात पण ती तर निर्जीव पाषाण होत.
खरी चारच मोठी रत्ने आहेत, अन्न, पाणी, सुभाषित व औदार्य. कोणाच्याही वर्मावर बोट ठेवून त्याला अपमानित करू नये. साधुसंतांचे आशीर्वाद घ्यावेत. ईश्वर कृपेने भाग्योदय झाला तरी स्वधर्म सोडू नये. पूर्वीच्या शत्रूने आता मित्रत्व केले असेल तरी त्याच्यावर विश्वास ठेवू नये. गर्भवती स्त्री जशी गर्भाची काळजी घेते तशी राजाने प्रजेची काळजी घ्यावी. गुरु आणि शंकर हे एकरूपच आहे, त्यांच्यात कधीही भेदभाव करू नये. आपले भाग्य, आपली विद्या याचा गर्व करू नये. सौंदर्याने मनुष्य शोभून दिसतो, त्याने सद्गुणरूपी अलंकार धारण केले असतील तर तो सौंदर्य अधिकच खुलते. जर तो ज्ञानी असेल तर उत्तमच. अशी अग्नी मनुष्याच्या अंगी द्या. क्षमा व शांती असेल तर तो सर्वश्रेष्ठ होय. कुल, शील, विद्या, धन, राज्य, तप, रूप आणि यौवन या 8 गोष्टींचा फार लवकर गर्व होतो, म्हणून सावध राहावे, मनाला त्यात गुंतू देऊ नये. पुढे सूत म्हणाले, अशा प्रकारे त्या शिवयोग्याने भद्रयूला अनेक प्रकारे सद्मार्गाचा व नीतीचा उपदेश केला. त्या उपदेश वचनांचे पालन केल्याने आपल्याला जगद व्यवहारात अडचणी येणार नाहीत. कवी म्हणतो, हा 7वा अध्याय म्हणजे कैलास पर्वत, त्यावर उमा-रमण वास करतो याचे पारायण. हीच गिरी प्रदक्षिणा. ती करणाऱ्या सदभक्तांना निर्देशन यश मिळते. किंबहुना हा अध्याय म्हणजे हिमालय. भक्ती ही त्याची कन्या उमा, तिच्याशी विवाह करून तो शंकर जणू सासऱ्याच्या घरी राहिला आहे. पुढील अध्यायात शिवयोगी भद्रयू कृपा करतो याविषयीचा कथाभाग आहे. तो अध्याय श्रवण केल्याने विद्वानांना ब्रह्मानंद होईल. श्रीधराला वर देणारा सद्गुरू ब्रह्मानंद यतींद्र हा संसाररूपी हत्तीचे विदारण करणारा सिंहच होय. तो आनंदाचा सागर आहे. जगाचा गुरु व जगाचा आत्मा असणाऱ्या शंकराच्या स्वरूपाशी एकरूप झालेला आहे. स्कंद पुराणातील ब्रह्मोत्तर खंडात असलेल्या शिवलीलामृत या महान ग्रंथाचा हा 7वा अध्याय अतिशय गोड आहे. सज्जनांनी तो नेहमी श्रवण करावा. अध्याय 7वा समाप्त. ओम नमः शिवाय.